टोकन ऑफ ॲप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो. एपी एडिट्सच्या माध्यमातून आमचे युवा पंच रोहन पाटील सरांसाठी कॅश प्राइस 500 रुपये आलेत. आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही रोहन पाटील सरांना इन्व्हाइट करू की हे 500 रुपयाचं कॅश प्राइस कलेक्ट करण्यासाठी आपण लगेच या. पहा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतील आमचे आजचे खरं तर मुख्य पंच रोहन पाटील सर बोकडविराचे आणि या पंचांसाठी एपी एडिट्सच्या माध्यमातून कॅश प्राइस 500 रुपये स्माइलिंग फेस आपल्याला पाहायला मिळाले आणि मुख्य पंचांची भूमिका आज त्यांनी चांगली सांभाळली. कॅमेरामॅनला आम्ही थोडं सूचित करू की जी फेन्सिंग आहे त्या फेन्सिंग सभोवताली क्रीडांगणाच्या बाहेर थोडं कॅमेरा आपण डिव्हिएट करा. पाहूया आपण स्क्रीनवर की किती प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आज या क्रीडांगणाच्या सभोवताली गर्दी करून उभे आहेत, बसले आहेत. काहींची मैफिल रंगली आहे, काही धुंद आहेत, काही बेधुंद आहेत आणि काही धुंद फुंद बेधुंद सुद्धा आहेत. रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत आणि खरं तर थंडीचा दिवस आणि थंडीचा महिना असल्या कारणानं खरं तर रसिक प्रेक्षक मात्र एकमेकांना थेटून मात्र या मॅचला एन्जॉय करतायत. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते, आपण स्क्रीनवर पाहायला मिळेल. चंद्राचा मंद शीतल प्रकाश, शुभ्र चांदण्या, रातकिड्यांचा आवाज, गार आणि गार गार असा हवा हवासा थोडा हलका मंद वारा. आज अशा या खरं तर मनमोहक वातावरणामध्ये आर्टिफिशियल फ्लड लाईट्स अंडर आपण पाहताय खरं तर प्रकाश झोतातील या क्रिकेटच्या स्पर्धेचं एक मुख्य आयोजन. स्पर्धेच्या आज अंतिमच्या टप्प्यामध्ये पहा तिथे मात्र हलकल्लोल आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक मात्र नक्कीच एन्जॉय करत असताना 3 स्टँड्स आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही स्टँड्स मात्र खचाखच भरलेत. आपण जरूर हे दृश्य आपल्या मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या सभोवताली गर्दी आणि दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील मॅचला एन्जॉय करत असताना. असं म्हटलं जातं की शेवटचा दर्दी रसिक असेपर्यंत मैफिल ही संपत नसते आणि शेवटचा प्रेक्षक असेपर्यंत स्पर्धा ही कधी संपत नसते आणि स्पर्धा मात्र संपेल पण रसिक प्रेक्षक मात्र थेटून राहतील. अशी खरं तर तुम्हाला सर्वांचा आवडीचा खेळ टेनिस बॉल क्रिकेट. पहिला बॉल इथे मात्र सुरू झाल्या. मॅचला प्रारंभ होईल आणि पहिल्याच बॉलवर अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं हुक करायचं होतं. बॉलला बॅट अँड बॉलमध्ये नाहीये संपर्क. अंगाचा वेध घेणारा बॉल प्रतीक ठाकूरला थांबवलंय आणि पहिला बॉल येईल डॉट. प्रतीक ठाकूर आणि सुशांत पाटील अशी ही पहिली सलामीची जोडी. शंतनू 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. दोन्ही फलंदाजांमध्ये खरं तर मी म्हणेन चांगलं पोटेन्शियल आहे, आक्रमक फलंदाज आहेत. ड्राईव्ह करत असताना इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. आक्रमकतेने याही बॉलला तटवायचं होतं ऑन साइडला. बॅट स्विंग चांगली होती परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. का? कारण त्याचं असं आहे की चेंडूनं उचली न घेता खरं तर सरप्राईज केलं फलंदाजाला. चेंडू खाली बसला. सबमरीन डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ना, अनएक्सपेक्टेड बाउन्स. खाली बसलेल्या चेंडूवर मात्र फटका सजवता आला नाहीये प्रतीकला. यावेळेला क्लीन बोल्ड दांडी गोल. स्लॉक स्वीप करायचं होतं. मगाशी आम्ही म्हटलं जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका आणि तेच काहीसं पाहायला मिळालं. 2 चेंडू डॉट गेले आणि अंडर प्रेशर फलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवर गोलंदाजानं अचूकतेनं दांडी गुल केली आणि पहिला फलंदाज बाद केलाय. गोलंदाज आदेश मतेचं करूया आपण कौतुक. 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. टीम समिता नागाव. मोठा फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालाय. डीजे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी कामगार पक्ष आयोजित प्रीतम दादा चषक 2025 डे नाईट क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा
मैदानावरती जर आपल्याला पाहायला मिळतोय। जर का आपण पाहिलं तर 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदास चषक आपल्याला पाहायला मिळाला। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि जर का पाहिलं तर तब्बल 4 दिवस ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिमचा पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसातली जर का आपण पाहिलं तर ही अंतिमची क्वालिफायची मॅच पाहायला मिळणार आहे। अजून आपल्याला सेमीफायनल नंबर 1 आणि 2 देखील खेळवायच्या नवीन बॅट्समन दर्शन घरत पाहायला मिळणार। आता जर का पाहिलं तर पहिला बॅट्समन 3 बॉल अगदी त्याच्या माध्यमातून 2 बॉल डॉट्स आले त्यानंतरच्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली आणि जर का पाहिलं तर आता मात्र दर्शन आणि बॅट्समन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील सुशांत या दोघांवरती टीमची जबाबदारी पाहायला मिळणार आहे। जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 धावा उभारायच्या असतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु त्या षटकांमध्ये धावा आल्या नाहीयेत। अजूनही 2 बॉल असतील, 2 बॉलवरती 2 विकेट जरी आले तरी मात्र पहिल्या षटकाची 1 बिग टोटल पाहायला मिळणार आहे आणि जर का पाहिलं तर 4 षटकांमध्ये तुम्ही 40 ते 45 धावा जरी उभारल्यात तर तुमच्यापर्यंत यावेळचा देखील वेगवान बॉल पाहायला मिळाला। अगदी बॅटन बॉलचा येणार नाही संपर्क येईल डॉट बॉल अगदी उचली घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि जर का पाहिलं तर फ्लाइट डिलिव्हरी मैदानावरती पाहायला मिळाली। 5 बॉलचा खेळ संपलाय। 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 धावसंख्या पाहायला मिळणार आहे। 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर अगदी शेवटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळणार सुशांत आणि आपण पाहतो दर्शन यावेळचा बॉल देखील वेगवान पाहायला मिळाला। जर का आपण पाहिलं तर सरळ बॅटने धावा येत नाहीयेत परंतु उलट्या बॅटने देखील प्रयत्न केलाय आणि जर का पाहिलं तर उलट्या बॅटने देखील यशस्वी ठरले नाहीयेत। षटक क्रमांक संपले पहिलं, धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागले 1 आणि विकेट्स देखील मिळाले 1 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती विकेट देखील 1 गेल्या। आपण पाहतो टीम मैदानावरती खेळत असताना समिधा 11 नागाव टीम कमॉन डीजे जे मास्टर देखील पाहता डीजे जेडी यांच्या माध्यमातून लावणी आपल्याला ऐकायला मिळाली। जर का पाहिलं तर महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध लावणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली आणि जर का पाहिलं तर सर्व प्रेक्षक जे जागेवरती बसले होते ते मात्र या संगीत ऐकण्यासाठी जरूर उठले असतील आणि जर का पाहिलं तर अगदी प्रेक्षकांची तुटुंग गर्दी आज मात्र फायनल डे मध्ये देखील पाहायला मिळते आणि मागील 3 दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली तितकंच प्रेक्षकांचं अप्रतिम दर्जाचा सपोर्ट देखील सर्व खेळाडूंसाठी पाहायला मिळतोय। यावेळचा देखील वेगवान बॉल पाहायला मिळाला। अगदी करण पाटीलला षटक टाकण्यासाठी आणलं जात आहे। 1 धाव पाहायला मिळाली। बघता बघता दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि जर का पाहिला तर यावेळच्या बॉल वरती जिथे एकच धाव होती तिथे बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे। गुड रन इन बिटवीन द विकेट मैदानावरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। अगदी जर का पाहिलं तर कॉलिंग झाली दोन्ही फलंदाजांची आणि या बॉल वरती आल्या 2 धावा। जर का पाहिलं तर तब्बल स्कोर कार्ड वरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि जर का पाहिलं तर समिधा 11 नागाव टीम मध्ये जर का पाहिलात तर शुभम हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि जर का पाहिलात तर तो जरूर थोडं कामानिमित्त टीम मध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळत नाहीये। जर का तो असता मैदानावरती तर जरूर मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचला असता पहिल्या षटकामध्ये समिधा नागाव हा संघ मैदानावरती आणि जरूर आपण पाहता शुभमच्या माध्यमातून जर का पाहिलात यावेळच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला अगदी मोठा फटका बॅटमधून सुमधुर आवाज बॉल सीमारेषा पार होईल फरार एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल होईल फरार येईल षटकार। का पाहिलं तर या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे समिधा नागाव टीमला आणि या षटकाराच्या सहाय्याने 9 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। दर्शनच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला आणि जर का पाहिलात दर्शन घरत हा आपण पाहता ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं। यूपीएल मध्ये देखील त्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि फलंदाजी देखील पाहायला मिळाली। आज मात्र समिधा नागाव टीमला आपल्या घरच्या संघाला बिलॉंग करत असताना आपण त्याला पाहता परिपक्व अष्टपैलू खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक पुढचा बॉल
यावेळचा वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर भन्नाट वेगाचा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. बॅटन बॉलचा येणार नाही संपर्क आणि या बॉलवरती डॉट बॉलची सांगता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. जर का पाहिलात तर पंच देखील मैदानावरती पाहायला मिळतात. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहता भिंडकल गावाला बिलॉंग करत असताना शरद म्हात्रे सर पाहायला मिळतात. त्यानंतर नवीन सेवा गावाला बिलॉंग करत असताना राजेंद्र घरत सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर का पाहिलात तर मात्र या बॉलवरती डॉट बॉलची सांगता मैदानावरती पाहायला मिळाली. दर्शन घरत ऑन स्ट्राईक पाहायला मिळणार आहे. आणि जर का आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक थेट शॉर्ट कव्हर्स मध्ये लावला गेला. आणि जर का पाहिलं तर या बॉलवरती गोलंदाज देखील यावेळच्या बॉलवरती जर आपण पाहतोय कॉट बिहाइंड विकेटची मागणी मैदानावरून करण्यात आली आहे. पंचांचा बोट आकाशामध्ये जरूर निर्माण झाला. बॅट्समन OUT धक्का क्रमांक दुसरा बसला बॅटिंग करत असताना समिता नागाव टीमला. सर आपण पाहताय DJ JD यांच्या माध्यमातून अशा जर का सॉन्ग आपण वाजवला तर मात्र जरूर प्रेक्षकांची झोप आपण उडवाल अशा प्रकारचे संगीत आम्हाला ऐकायला मिळालं आहे. आणि जर का पाहिलं तर ट्रेंडिंग सॉन्ग मैदानावरती ऐकायला मिळाला DJ JD यांच्या माध्यमातून. सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं जिथे आपण पाहता धावपटलावरती 9 धावा आतापर्यंत लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समिता नागाव हा संघ मैदानावरती खेळताना पाहता. आणि जर का आपण पाहिलात तर अगदी अमित पाटील न्यू बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. 2 सामने दोन्ही टीमनं जिंकलेत. शेवटच्या अंतिमचे 2 बॉल पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज करण पाटील मान फ्रॉम आपण पाहता टीम कानपोली. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर फास्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय फेकला जातोय. तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागेल. टीमचा स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचला 10 या धावसंख्येवरती आपण पाहता 10 आकडा जर का आपण पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर आपण पाहताय या स्पर्धेमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचा देखील स्टँड कक्ष आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर जर का आपण पाहिलात तर मैदानावरून दत्तूशेठ पाटील स्टँड देखील पाहायला मिळतो. त्यानंतर जर का पाहिलात तर मीनाक्षीताई पाटील स्टँड देखील पाहायला मिळाला. त्यानंतर दिबा पाटील साहेबांचा देखील स्टँड पाहायला मिळाला. त्यानंतर जर का पाहिलात तर आपल्याला गणपतराव देशमुख स्टँड देखील मैदानावरती पाहायला मिळतो. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर का पाहिलं तर संपूर्ण प्रेक्षक देखील मैदानावरती पाहताना आपण स्पर्धा आपण पाहता. आणि जर का पाहिलं तर उरण तालुक्यामधील ही पहिलीच मानाची स्पर्धा आपल्याला डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळाली. आणि इतकं दर्जाचं आयोजन उरण तालुक्यामध्ये पहिलीच ही साईड स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि 4 दिवसाचा 16 आणि जर का पाहिलं तर 32 दिवसांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि जर का पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी देखील एक बाईक पाहायला मिळते. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी 3 बायसिकल पाहायला मिळाल्यात. आणि अगदी आकर्षक चषक देखील पाहायला मिळाले. आणि जर का पाहिलं तर पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्यांदा ही स्पर्धा आली आणि या स्पर्धेनं सर्वांना मंत्रमुक्त करून टाकलाय. फार छान आपण पाहता साऊंड सिस्टीम देखील आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये भरपूर काही संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा खेळ जरूर पाहायला मिळाला. आणि जर का पाहिलं तर ही स्पर्धा संपूर्ण उंचीवरती गाठली. आणि जर का पाहिलं तर या 24 इव्हेंट्स देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. जर का आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहता. यावेळच्या बॉलवरती डायरेक्टची संधी आहे परंतु जर का आपण पाहिलात तर या बॉलवरती नक्की घडलंय काय तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन क्रमांक 3 OUT बॅटिंग करत असताना समिता नागाव टीमला रनआउटच्या स्वरूपामध्ये बसला. तिसरा धक्का कमॉन डीजे.
संघ मैदानावरती आपण पाहता अडचणीमध्ये सापडला. अगदी नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळणार आहे. इनॅट नंबर 5 वरती साहिल तांडेल हा बॅट्समन पाहायला मिळणार आहे. अगदी अडचणीमध्ये सापडलाय. ज्या आपण पाहता पहिल्या षटकामध्ये धावा येणं आवश्यकतेच्या होत्या त्या षटकामध्ये अगदी एकच धाव पाहायला मिळाली. आणि जर का पाहिलात तर कानपोली टीमचं आजच्या दिवसामध्ये अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलात तर बऱ्याच लांबचा पल्ला गाठत अगदी जर का आपण पाहिलात तर उरण तालुक्यामध्ये त्यांची टीम आली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यातील देखील मोण्याचा संघ पाहायला मिळाला होता, परंतु त्यांना पराभूत व्हावा लागला. आणि ही मॅच यावेळच्या बॉलवरती देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली लॉंगॉन मध्ये टिपला जातो झेल आणि पुन्हा एकदा चौथा धक्का बॅटिंग करत असताना समिधा नागाव टीमला. आणि मैदानावरती घडते काय तर तू चल मी आया अशा प्रकारची परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाला आहे समिधा नागाव टीमच्या माध्यमातून. जर का पाहिलात ना तर आता मात्र दोन बॅट्समन मैदानावरती त्यांना आपल्या संघाला सावरायचं असेल तर मात्र मैदानावरती तग धरून उभं राहावं लागेल. सिंगल डबलला देखील महत्व देणं आवश्यकच असेल. सर्व बॉलवरती मोठे फटके तुमच्यासाठी आवश्यकचे नसतील. जर का आपण पाहिलात तर ग्राउंड स्ट्रोक अलॉंग द कार्पेटचे फटके देखील आले. सिंगल डबल धावेला देखील तुम्हाला महत्व द्यावं लागणार आहे. ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर एका बाजूने समिधा 11 नागाव टीम उरण तालुक्यातील संघ पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूने कानपोली संघ मैदानावरती. यावेळचा वेगवान बॉल जरूर पाहायला मिळाला, परंतु पंच राजेंद्र गरज सर आमच्यापर्यंत वळतायत आणि या बॉलवरती बॉल लेगस्टिक सोडून जाणारा पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती जर का पाहिला तर अतिरिक्त धाव क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाईल. एका धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 या धावसंख्येपर्यंत 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळचा देखील आपण पाहताय वेगवान बॉल पाहायला मिळाला लोअर फुलटॉस, परंतु त्याचा पुरेपूर वापर करता आला नाही. परंतु या बॉलवरती रनआउटची संधी आहे आणि या बॉलवरती जर का पाहिलात तर सहज रीतीने 2 धावा कंप्लीट केल्यात. अशा धावा तुमच्यासाठी भरपूर आवश्यकतेच्या असतील. गुड रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कॉलिंग झालं त्यानंतर या बॉलवरती आल्यात 2 धावा. 2 धावेला 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागलाय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहताय 3रं चालू आहे. चेतन पाटील षटक टाकण्यासाठी आलाय आणि बॉल आतापर्यंत खर्च केलेत. 3 बॉलचा खेळ संपला. मागच्या मॅचचा हिरो मैदानावरती पाहायला मिळतो चेतन पाटील गोलंदाजी करत असताना आज मात्र कानपोली टीमसाठी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळतं. अगदी जर का पाहिलं तर धार गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतो. काय वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळालेत. जर का पाहिला तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. या 3ही गोलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव पाहायला मिळाली आणि 1 विकेट देखील पाहायला मिळाले. अडचणीमध्ये सापडलाय समिधा नागाव संघ. जर का पाहिला तर 2 मॅच मध्ये त्यांचा अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु 3ऱ्या मॅच मध्ये अगदी थोडेसे हडबडताना पाहायला मिळालेत. आणि जर का पाहिला तर कानपोली संघ मैदानावरती वैशाली स्पोर्ट्स कानपोली हा संघ अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना यावेळचा लोअर फुलटॉस, परंतु चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही आहे. यावेळी टिपला झेल आणि फलंदाजाचा संपुष्टात आणला खेळ. फलंदाज होतील बाग तुडे आउट कमांडीचे. मैदानावरती मी अगोदरच म्हणालो होतो तुम्हाला मैदानावरतून तग धरून उभं राहायचं. सिंगल डबलला देखील तुम्ही महत्व द्यायचं. जर का पाहिलात तर संयमी क्रिकेट देखील तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. 30 ते 35 धावा जरी आल्या 4 षटकांमध्ये तरी देखील तुमच्यापर्यंत डिपेंड्स करण्यासाठी धावसंख्या आपल्याला मोठ्या पाहायला मिळतील. 35 धावा देखील या मैदानावरती डिपेंड्स होताना आपण पाहिल्यात आणि होतील यामध्ये मात्र शंका नाही आहे. परंतु जर का पाहिलात तर बॉल आतापर्यंत खर्च केलेत मैदानावरतून 5 आणि धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळचा बॉल देखील वेगवान पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर फलंदाजाच्या 4ही मुंड्या चीट करणारा बॉल आलाय. मैदानावरतून षटक क्रमांक संपलाय 3रं आणि स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहताय तब्बल 14 धावा पाहायला मिळाल्यात आणि विकेट्स क्रमांक आतापर्यंत बाद झालेत 5 आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती. जाऊयात तत्पूर्वी डीजे मास्टर यांच्याकडे.
3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 15 धावा पाहायला मिळाल्यात आणि अगदी 5 गडी बाद झालेत. शेवटचं षटक स्ट्रॉंग ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहताय गोलंदाज 14 धावा. सुधीर पाटील गोलंदाजच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार स्लॉग ओव्हर. या षटकामध्ये जिथपर्यंत धावसंख्येवरती तुम्हाला मजल मारता येईल तिथपर्यंत तुम्हाला या ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील. ही ओव्हर जर का पाहिलात तर शेवटचे 5 बॉल टार्गेट सेट करणारे बॉल असतील मैदानावरती. शेवटचे 5 बॉल पाहायला मिळणार आहेत. 5 बॉलवरती कितपर्यंत धावा येतील 10 ते 15 जरी आल्या तरी मात्र फायटिंग टोटल पाहायला मिळेल समिधा नागाव टीमच्या माध्यमातून. परंतु पाहूयात काय घडेल काय बिघडेल. क्रिकेटचा खेळ मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. जर का पाहिलं तर सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल देखील लोवर फुलटॉस पाहायला मिळाला आहे. जर का पाहिलं तर या बॉलवरती एच पाहायला मिळाली आणि या बॉलवरती एकच धाव पाहायला मिळणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. जर का सुरुवातीला तुम्ही अशा बॉलवरती सिंगल डबल धावा जरी काढल्या असतात तरी मात्र तुमची एक फायटिंग टोटल पाहायला मिळाली असती. परंतु तुमच्या माध्यमातून जर का पाहिलं तर मैदानावरून विकेटचं पतन भरपूर मैदानावरती पाहायला मिळालं. 4 चे 4 बॉलवरती तुम्हाला आक्रमण करावे लागेल. 2 ते 3 विकेट जरी आले तर मात्र मॅच वरती जरूर मजा येईल. परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहता जो फलंदाज मैदानावरती येतोय तो मात्र बिघिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होतोय. बॅक टू डगआउट. कम ऑन डीजे. स्कोरकार्डवरती धावा पाहिल्यात तर आतापर्यंत धावा लागल्यात 15 आणि विकेट्स गेल्यात 6. बॉल संपलेत मैदानावरून 3. शेवटचे 3 बॉल असतील. 3 बॉलवरती 2 बिघिट जरी आले तरी मात्र 28 धावा तुम्हाला स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील. फायटिंग टोटल तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाले आणि जर का पाहिलं तर प्रेक्षकांना मॅच अगदी एक बिग फाईट मैदानावरती पाहायला मिळेल का पाव्यात याची ध्येय याचा डोला. पाव्यात देखना क्रिकेटचा 16 मैदानावरती प्रीतम दादा चषक 2025. यावेळच्या बॉलवरती ओव्हर द विकेटनं बॉलला फेकला आणि अगदी जर का पाहिलं तर बॅट बॉलचा येणार नाही संपर्क. यावेळेस देखील येईल डॉट बॉल. जसा जसा डॉट बॉल येतोय ना तसा तसा मात्र समिधा नागाव टीम वरती प्रेशर रिलीज केलं जातं. अगदी शेवटचे 2 बॉल मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. पाहूया 2 बॉलवरती जरी एखादा जरी विकेट आला तरी मात्र जरूर समिधा नागाव टीम साठी फायटिंग टोटल पाहायला मिळणार आहे. 2 बॉलवरती एखादा जरी विकेट पाहायला मिळेल का. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. जरूर या बॉलवरती आपण पाहताय अफांतर चेंडू घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून आणि या बॉलवरती एक धाव संख्या पाहायला मिळणार आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही असतील. बघा 2 बॉलवरती टार्गेट कितपर्यंत सेट केला जाईल मैदानावरती. जर का पाहिलं तर सुरुवातीला समिधा नागाव टीम मैदानावरून कुठेतरी हडबडताना पाहायला मिळाली आणि नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल नंबर 1 जरूर तुमच्या भेटीस येईल. एका बाजूला टीम. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता फटका जरूर हवेमध्ये दाखल झालाय परंतु झेल निसटलाय आणि या बॉलवरती आपण पाहताय रन आउटची विकेट. मैदानावरून जर का पाहिलं तर गोलंदाजाचं 100% अगदी एफर्ट्स देण्याचं काम मैदानावरती पाहायला मिळालं आणि या बॉलवरती रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का समिधा नागाव टीमला. वरती अगदी 7 गडी बाद झाल्यानंतर 17 धावा पाहायला मिळाल्या. अगदी 23 बॉलचा खेळ संपलाय आणि 17 धावा या स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल यावेळचा लोअर फुलटॉस बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेटचा फटका मैदानावरती आला. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 देखील कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये 3 धावा देखील आपण पाहताय सहज रीतीने कंप्लीट केल्यात आणि मैदानावरून 20 धावा उभारल्यात आणि विजयासाठी अगदी जर का पाहिलात 21 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. बॅटिंग करत असताना नेक्स्ट 17 मध्ये वैशाली स्पोर्ट्स कानपोली या टीमला आपण पाहताय 24 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025. आवाजामध्ये बदलाव करूयात. आवाज
आपल्याला पाहायला मिळणारा अमित म्हात्रे सर जो हे पेन. थँक्यू सो मच. हॅलो संघर्ष योद्धा प्रीतमदादा ट्रॉफी 2025। तो फिलहाल जीतने के लिए इसी बीच रन चाहिए 21 रन। छोटा टारगेट है लेकिन फिलहाल अभी मैच पे वापसी वाली गेंदबाजी करना पड़ेगा समिधा नागावत टीम को। बघा ज्यांना टी शर्ट मॅन ऑफ द मॅच मिळाला असेल त्यांनी परिधान करायचा टी शर्ट याची दक्षता घ्या। वारंवार या सूचना देण्याची गरज नाही आहे। नागाव संघ आपण टी शर्ट प्रदान करायचा आहे। चला आणि सर्वांनी लक्ष असू द्या। यानंतर सेमी 1 आणि सेमी 2 असे दोन मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत। इथून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल साठी क्वालिफाय होईल। अर्थातच काल आणि त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये दोन टीम्स क्वालिफाय झाल्या। त्याच्यामध्ये पहिला सेमी फायनलचा सामना असणार आहे टीम देवलोली उसराई आणि टीम गोवटणे। दोन्ही टीमचे कॅप्टन 4 षटकांचा सामना असणार आहे। दोन्ही टीम्स लक्ष असू द्या 4 षटकांचा सामना टीम देवलोली उसराई आणि टीम गोवटणे। कॅप्टन आपण लगेच या। चला आणि मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपण पहिल्या दिवसामध्ये सांगितलं होतं, दुसऱ्या दिवशी आपण सांगितलं ती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करूनच तुम्हाला खेळ सुरू करावा लागेल। अन्यथा प्रतिस्पर्धी टीमने जर का ऑब्जेक्शन घेतला तर मात्र पेनल्टी तुम्हाला मात्र नक्कीच मिळणार। आयोजकांचाही अट्टास आहे की ती जर्सी परिधान करूनच तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये खेळ करावा लागेल। चला अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस मध्ये साइज टी शर्टचे साइजचा जर काही इश्यू असेल तर दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन, पण अन्यथा मात्र तुम्हाला टी शर्ट परिधान करावे लागेल। चलिए मैच शुरुआत कीजिए। रात गई बात गई और ड्राइव किया
गुप्ता के साथ इस बार स्वीप करने का प्रयास, मिड विकेट के ऊपर 4 की संभावना। ओहो, गुड फील्डिंग, मिलेंगे इस बार देखा जाए 2 रन। खाता ओपन हो चुका है, ये धीमा गति का स्कोर है और समीदा नागांव को कसी भरी गेंदबाजी करना पड़ेगा। यस, उसराई और गोट ने कप्तान टॉस करने के लिए ओ चलिए और पार छप्पर फाड़। गुड मॉर्निंग चरण। और इस बीच नेक्स्ट बॉल, जोरदार प्रहार करने गए थे, बॉल को देखो और मारो। तो स्कोर हो चुका 8, जीतने के लिए रन चाहिए 21 बॉल 13। अरे वो क्या बटबट है। और खूबसूरती के साथ इस बार शॉट थर्ड मैन के क्षेत्र में एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 9। आणि सन्माननीय आमचे बंधुराज आश्रम घरत यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। नाइन स्कोर, आदेश, ये शॉट है, कड़क शॉट पंच किया और गेंद कवर सीमा रेखा के बाहर। नंबर 4 ठोकम ठोक। इलेवन उसराई टीम और गोड ने कप्तान आ गए हैं, तो उसराई कप्तान आई है टॉस करने के लिए। 13 स्कोर, शॉट है, 4 है, मिड विकेट के ऊपर बाउंड्री और इस बार का मैच फिनिश करने में तैयार है बल्लेबाज। डबल मीनिंग गाणी निघला 32 खोलली पूर्ण। संदीप पाटील या बाबतीत 1 नंबर। स्कोर 17 और बस जीतने के लिए 4 रनों की दरकार या वैशाली स्पोर्ट कानपुर टीम को। सुंदर बैटिंग इस बार रोहित और आदेश के बीच और दोनों सलामी बैट्समैन ने कड़ा प्रहार किया है। 18 में 4 चाहिए, आगे निकले थे और एक बार फिर से गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, स्लो रन का प्रयोग किया। गति परिवर्तन वाली ये गेंद है, डॉट गेंद। 17 बिना कोई विकेट के नुकसान पे काम चल रहा है यहां कानपुर टीम का। और इस बार स्क्वायर लेग के ऊपर एक सिंगल मिलेगा क्योंकि स्ट्राइक जरूर रोटेट कर रहे और टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 18। ये तो मानसा है, 18 स्कोर। और हुक करने का प्रयास किया है लेकिन फील्डर तैनात है वहां और रन नहीं मिलेगा कोई। 18 और जीतने के लिए बस 3 रनों की जरूरत है। बाउंड्री लगाओ, मैच को जिताओ, क्योंकि समीदा नागांव का उतना स्कोर बढ़िया नहीं हुआ लेकिन बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया गेंदबाजी कानपुर टीम की। और शॉट ऑफ लेन थी, पुल करने गए थे, अनसक्सेसफुल साबित। 18 स्कोर। 18 स्कोर। और बैट्समैन को फंसा, यह गेंदबाजी शुरू में होनी चाहिए थी।
लेकिन फिर भी प्रयास अच्छा कर रहे गेंदबाज यहाँ रोहन पाटिल। अभी तक जीतने के लिए यहाँ 3 रनों की जरूरत है और गेंदें बची हुई है 13। और ये देखिए पूरी तरह से इस बार देखा जाए फंसा दिया, चखा दिया बल्लेबाज मते को। आने वाले 12 बॉल शेष और जीतने के लिए 3 रनों की दरकार है। टारगेट 21 का है। ये छोटा सा टारगेट के बदौलत गेंदबाजी अच्छी हुई नहीं। चले टॉस हम करते वहां। फर्स्ट सेमीफाइनल का मुकाबला देवलोली उसराई बनाम गोडे के बीच। दोनों कप्तान हमारे टॉस बॉक्स में हाजिर हो जाए। सम्माननीय राजू पाटिल साहब, इनके शुभ हाथों से टॉस होगा। फर्स्ट सेमीफाइनल जीतने के लिए 12 बॉल 3 चाहिए। मुकाबला 4 ओवर का है। दोनों कप्तान ध्यान में रखिए। देवलोली टीम ने टॉस जीता है। आपका डिसीजन क्या बताइए बस। फील्डिंग ओके, धन्यवाद। दोनों टीमों को ढेर सारी शुभकामना। तैयार रहिए। और 21 रनों का ये टारगेट का पीछा करते समय तीसरा ओवर नजदीक आया है और ये बाउंड्री एक्स्ट्रा कवर के ऊपर 94 के साथ जीत अर्जित कर चुके हैं। यहां लगभग देखा जाए वैशाली स्पोर्ट कानपुरी टीम हार्ड लक समेत नागांव।